मला एक डाऊटफुल होता. म्हणजे आपण जर एकापेक्षा जास्त जोडीदारांबरोबर राहत असलो एकत्र, म्हणजे लिव्हिंग मध्ये, तर प्रॉपर्टीचा नेमका हक्क कोणाला भेटतो? तुला काल सांगितलं ना रे, हा मित्रांना हक्क मिळत नाही म्हणून जोडीदारांना मिळतो फक्त. ते कळलं रे मला स्कॉलर. मग काय ते कळलं, पण मला सांग, माझ्या जर 2 गर्लफ्रेंड असतील हा, तर तुझ्या प्रॉपर्टीचा हक्क कोणाला भेटणार? तुझ्या जर 2 गर्लफ्रेंड असतील तर हा प्रश्न तू किंजलला विचार. सॉरी, प्रश्न चुकलाय. तुझ्या जर 2 गर्लफ्रेंड असतील तर तुझ्या प्रॉपर्टीचा हक्क नेमकं कोणाला भेटणार? हा चेहरा पाहिलास ना, एक मिळायची वानव आहे, 2 कुठून मिळणार? अरे यार, हे बरोबर नाहीये. सगळे हक्क फक्त जोडीदाराला दिलेत, मित्रांना काही नको. उलट मित्रच सगळ्या भूमिका नीट बजावतात ना. ओ बाय द वे, आहो. अरे होस की. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डार्लिंग, गुड मॉर्निंग. कम हियर, कम हियर. हाउ वाज द लास्ट नाइट? मी काय म्हणतेय, मित्रांना पण काहीतरी अधिकार हवेत की नाही? म्हणजे जे मित्र असे खूप वर्ष एकत्र राहतात त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये एकमेकांना हिस्सा हवाच. हा, म्हणजे जर आपण जर एकत्र राहिलो 10-12 वर्ष सुजय बरोबर, तर मग त्याच्या प्रॉपर्टीचे हक्क आपल्याकडे येतील, नाही का? अरे कुठली प्रॉपर्टी? हा, प्रॉपर्टीच नाहीये माझी तर कुठून हक्क मिळणार? मला कॉम्प्लेक्स यायला लागला आता या गोष्टीचा की माझी प्रॉपर्टी नाहीये. प्रॉपर्टी नाही देत म्हणतात, हक्क बदलावे लागतात. हे चालतील का पप्पा? नको नको, भीक नको, पण कुत्रावर असं म्हणण्याची परिस्थिती यायची नको. आईसाठी पप्पा शोधणं आलं.